बारणे, मिलिंद म्हैसकर आणि मनीषाताई म्हैसकर, अनिल गायकवाड सर्वच MSRDCचे अधिकारी, नवयुगा आणि AFCONचे सर्व लोक आणि बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा झाला तो देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रस्ता होता आणि त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी त्यावेळेस मंत्री होते MSRDCचे, त्यांना सांगितलं, अरे बाबा 8-8, 10-10 तास या घाटामध्ये आपल्याला रखडायला लागतं लोकांना. मग त्यावेळेस गडकरी साहेबांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हा देशातला पहिला एक्सप्रेस केला. आणि त्याचं महत्त्व देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे 7-8 तास लागत होते ते 2-2.5 तासामध्ये मुंबई पुणे, पुणे मुंबई लोक डेली अपडाऊन करू लागले. आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की हा मिसिंग लिंक फक्त 7,000 कोटीचा आपण त्याला खर्च केला, पण त्याचं जे काही इकॉनॉमी आहे किती पटीने वाढेल. तशीच पुण्याची देखील वाढली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं आणि मुंबई पुणे अगदी जवळ आलं. परंतु घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकंदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा. आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केला. का टायगर व्हॅली पण आहे, टायगर व्हॅली आहे ना आपली गायकवाड. आणि त्यामुळे आता काही चिंता नाही आहे. थोडंसं आज झालं ते, पण ते आता डोकेदुखी संपून जाईल आणि आपलं हा रस्ता सुरू झाला की ज्या लोकांना आज त्रास झाला ते आपल्या सरकारला दुआ नक्की देतील आणि चांगलं म्हणतील. कारण हे चांगलं काम आहे, अतिशय चॅलेंजिंग असं काम आहे. तुम्ही मजुरांना धन्यवाद दिले, खरं आहे.